पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला हा घडवून आणला। अमेरिकेतील एका मोठ्या वृत्तपत्राचा खळबळजनक दावा। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी एनआयएनं घेतलं ताब्यात। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकांना ऑपरेटरबाबत व्यक्त केला होता संशय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर। मुंबईच्या बीकेसीतल्या जिओ कन्व्हेन्शन हॉलमधील कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक। बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष। महायुतीत पालकमंत्री पदावरनं वाद कायम। महाराष्ट्र दिनाला नाशिकला गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडला आदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजारोहण। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी घेतली बैठक। रिंग रोडसह मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे आदेश तर पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्याच्या अजितदादांनी दिल्या सूचना। मुंबईतल्या वांद्रे भागातील लिंकिंग रोड भागात एका शोरूमला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी। नागपूरच्या कामठीमध्ये काश्मीर विद्यार्थ्याला मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ काश्मीरमधनं एक्सवरती पोस्ट। आणि पालघरमध्ये नवजात मुलीची आईकडनं हत्या। चौथी मुलगीच झाल्यामुळे मुलीला संपवलं। डहाणू लोणीपाडामधील धक्कादायक घटना। आरोपी आईला अटक। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली आहे। 25% पाणीसाठा आता उरलेला आहे। यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली। मे महिन्यामध्ये बँकांना तब्बल 13 दिवस सुट्टी असणार आहे। त्यामध्ये अनेक सणांचा शासकीय सुट्टी आणि वीकेंडचा समावेश आहे। मे महिन्यामध्ये अनेक सण असल्याने त्याकरता तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत। आता म्हाडामध्ये जाण्याकरता रांगेत उभं राहावं लागणार आहे। मुख्यालयाच्या गेट नंबर 4 मधील सुविधा केंद्रात नागरिकांकरता किओस्क मशीन बसवण्यात आलेला आहे। मशीनवर मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेण्यात आलेल्या 35 तासांच्या ब्लॉक कालावधीमध्ये पूल क्रमांक 61च्या रिगर्डिंगचं काम पूर्ण झालं। या ठिकाणचे जुने कास्ट आयर्न गर्डर बदलून त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवण्यात आले। या कामामुळे आता 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने ट्रेन चालवणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईमध्ये येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हाडाकडून 5000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आनंदाची बातमी। आता पुणे विमानतळावर 10 रुपयांमध्ये चहा मिळणार आहे आणि 20 रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे। पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही। लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे। ऑल इंडिया सराफा असोसिएशननं जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला। त्यामुळे सोन्याचे दर 98,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले। नागपूर ते कोल्हापूर विमानसेवा 15 मे पासून सुरू होणार आहे। आठवड्यातून 5 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे। या विमानामध्ये 12 बिझनेस आणि 64 इकॉनॉमी वर्गातील आसनांची व्यवस्था असणार आहे। 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणं अजून महागणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याकरता मंजुरी दिलेली आहे।
पुण्यामध्ये आता आर्थिक व्यवहारांकरता ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना यूजीसी संस्थांना दिल्या गेलेल्या आहेत। शैक्षणिक सेवांकरता यूपीआयवरील आर्थिक व्यवहारांची मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। पुणे ते जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली। राजधानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं। उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्याकरता पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यावर गर्दी केली। अलिबागसह नागाव, काशीद, मुरुड, दिवेआगरचे किनारे गर्दीनं फुलून गेले। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासच्या नावाखाली मोठा काळा बाजार होत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला। लोकप्रतिनिधी आणि पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्यानं एकच खळबळ उडाली। कराड तालुक्यातील उमरस ठाकरे गटानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील 7,753 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे सरकारचे 1,16,29,500 रुपये वाचणार आहेत। रायगडच्या वडवली इथं बैलगाडी शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं। शेतमाळावर बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला। तालुक्यातील 100पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। शर्यत पाहण्याकरता माणगाव तालुक्यातून आणि जिल्हाभरातून हजारो बैलगाडी शर्यत प्रेमींनी गर्दी केली होती। रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षा राखण्याकरता पोलिसांनी 36 तासांचं सागर कवच अभियान आज सकाळी 6 वाजल्यापासून राबवण्यात आलं। या अभियानामध्ये जिल्ह्यातील सागरी किनारी भागांमध्ये एकूण 13 चेकपोस्ट तपासी नाके तयार करून पोलीस आणि सागरी तटरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले। तसंच संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी सुरू केलेली आहे। वाढत्या महागाई ज्वारीनं नागरिकांना दिलासा दिला। ज्वारीच्या भावात प्रति किलो 15 रुपये घट झाल्यानं किमान भाकरी तरी स्वस्त झाल्याची प्रतिक्रिया बाजारात उमटू लागली। धाराशिव शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी गेला। त्यामुळे रस्त्याची कामं तात्काळ करा, तसंच कचरा डेपो स्थलांतरित करा। या मागणीकरता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलं। प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बेमुदत उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा दुसरा दिवस। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये आमदार राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसानं केलेल्या नुकसानीची पाहणी केली। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। राज्यात उद्योजकांना केली जाणारी दादागिरी अजिबात सहन केली जाणार नसून सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। धुळ्यातील आयोजित गुंतवणूक परिषदेमध्ये झालेले 8,436 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार हे जिल्ह्याकरता गेम चेंजर ठरणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये आता कैद्यांना न्यायालयात नेण्याकरताची धावपळ वाचणार आहे। पोलीस वाहन सुरक्षा व्यवस्था यंत्रणेला विश्रांती मिळणार आहे। कारागृहामध्ये त्याकरता 25 स्वतंत्र व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये तयार होत आहेत। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस बाजारामध्ये पाठवण्याकरता आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये 55 ते 60 हजार पेट्या कोकणातून वाशी बाजार समितीमध्ये पोहोचवल्या आहेत। या ठिकाणी हापूसचा डझनचा दर 700 रुपये आहे। उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा कमी होत आहे। जिल्ह्यातील सगळ्या 24 धरणांमध्ये सध्या 33% पाणीसाठा आहे। माणिकपुंज हे धरण कोरडठाक झालेलं आहे, तर इतर 8 धरणांमध्ये 20%हून कमी पाणीसाठा रिक्त होण्याच्या दिशेनं तो मार्गक्रमण करतो। शहापूर तालुक्यातील 4,000हून अधिक मजुरांची 1,10,00,000 रुपये मजुरी जानेवारी महिन्यापासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे। काम करूनही पैसे न मिळाल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतल्या महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली आहे। कांद्याची जरी आवक घटली असली तरी कांद्याचे भाव स्थिर आहेत। LLB प्रवेशाच्या सीईटीची परीक्षा 2 आणि 3 मे रोजी होणार आहे। यंदा LLB अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेकरता 95,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत। मुंबईत सागरी सुरक्षेसाठी 4 नव्या बोटी सज्ज ठेवण्यात येणार आहेत, तर 13 बोटींमध्ये अद्ययावत यंत्रणेचं नूतनीकरण केलं जाणार आहे। याकरता 14 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याच्या 1,800 तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत।
दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्याची खरेदी करण्यात आली आहे. पुण्यातील 4 आंबा महोत्सवामध्ये 4 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी विक्रमी वाढ नोंदवली जाते. नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्यामध्ये देशात 1,45,00,000 लोकांनी प्रवास करत आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली ही वाढ 8.79% असल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशातील महामार्गावर सुविधांचा अभाव असल्यानं नागरिकांचा जीव जातोय असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत 4 महिन्यांमध्ये 245 वाहन चालकांविरोधात दखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, तर 2,539 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. 4 महिन्यांमध्ये आरटीओनं 805 मद्यधुंद वाहन चालकांचे परवाने रद्द करत निलंबित केले.